जागर कर्तृत्वान महिलांचा 9 दिवस 9 महिला नवप्रेरणामध्ये मी स्वप्नाली तुम्हा सर्वांचं सहर्ष स्वागत करते। आज आपल्यासोबत नवप्रेरणाच्या माध्यमातून चर्चा करणार आहोत ते म्हणजे बदलापूर मधील महिला कर्तृत्वान महिला तरुणी ज्यांनी झुंबा आणि डान्स फिटनेस या क्षेत्रामध्ये आपलं नाव उंच थरावर नेलेलं आहे। अर्थात आपण जर बघत असाल तर महिला आता विविध क्षेत्रांमध्ये प्रगती करत आहेत आणि आपलं नाव उंच स्तरावर नेत आहेत। याच माध्यमातून आपले बदलापूर या वृत्तवाहिनीच्या माध्यमातून आज आम्ही तुमच्या सर्वांसमोर एक अशाच कर्तृत्वान महिलांची जी आहे ओळख करून देणार आहोत आणि 9 दिवस 9 महिला नवप्रेरणाच्या या पहिल्या पर्वामध्ये राखाडी कलर याच मध्ये जे आहे आपण ओळख करून देतो आहे ते म्हणजे तेजस्विनी वाघमारे यांची। नमस्कार मॅम। हॅलो, नमस्कार। खूप खूप स्वागत आहे तुमचं नवप्रेरणाच्या या पर्वामध्ये आपले बदलापूर वृत्तवाहिनीमध्ये। थँक्यू सो मच। अर्थात ही चर्चा जी आहे खूप सुंदर असणार आहे आणि सर्वप्रथम म्हणजे जागर कर्तृत्वान महिलांचा विविध क्षेत्रामधील कर्तृत्वान महिलांची ओळख आपले बदलापूर या वृत्तवाहिनीच्या माध्यमातून होणार आहे। अनेक अशा महिला जे आहेत विविध क्षेत्रांमध्ये कार्य करत असतात, मात्र त्या कुठेतरी मागे असतात किंवा त्यांची ओळख आपल्यापर्यंत पोहोचत नाही आणि आज तेच कार्य आपले बदलापूर या वृत्तवाहिनीच्या माध्यमातून आम्ही करणार आहोत। 9 दिवस 9 महिला नवप्रेरणाच्या माध्यमातून। 9 दिवस आहे म्हटल्यावरती नवरात्री सुरू होते आहे आणि 9 दिवसांमध्ये विविध 9 देवींचे रूप हे देखील आज जे आहेत आपण जाणून घेणार आहोत। राखाडी कलर तुम्हालाही आवडतो का? आम्हाला कमेंट सेक्शनच्या माध्यमातून तुम्हीही नक्कीच सांगत चला। तर तेजस्विनी वाघमारे मॅडमचा जो जीवन प्रवास आहे, जीवन कहाणी आहे ती आपण आता सुरुवात करूया। त्यांनी देखील त्यांच्या लाईफमध्ये अनेक असे प्रसंग अनुभवले। खरं तर हा प्रवास होता, परंतु त्या प्रवासामधून देखील आज जर त्या बघत असाल तुम्ही तर बदलापूर शहरामध्ये तेजस्विनी फिटनेस अँड डान्स स्टुडिओच्या ओनर आहेत आणि गेल्या कित्येक वर्षांपासून त्या या क्षेत्रामध्ये जे आहेत काम करतात। तर पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आहे मॅम। थँक्यू सो मच। तुमची छान अशी ओळख आमच्या दर्शकांना करून द्या, खूप आवडेल। ओके, नमस्कार, मी तेजस्विनी वाघमारे, झिन तेजस्विनी वाघमारे म्हणजे झुंबा इन्स्ट्रक्टर नेटवर्क असं झुंबा इन्स्ट्रक्टर यांची पदवी असते। सो या क्षेत्रात मी गेले 6 वर्ष आहे। पहिल्यांदा मी ॲज अ स्टुडंट होते, नंतर झुंबामध्ये इंटरेस्ट आला, शिकवायला लागले आणि मग हळूहळू पहिल्यांदा घरी स्टार्ट केला, नंतर एका डान्स क्लासमध्ये शिकवत होते आणि आज स्वतःचं डान्स स्टुडिओ ओपन केला। छान। बदलापूर पश्चिम परिसरामध्ये जे आहे तेजस्विनी वाघमारे मॅम यांचा डान्स स्टुडिओ आहे, ज्या ठिकाणी त्या झुंबाचे क्लासेस देखील घेतात। दैनंदिन जीवनामध्ये महिलांना अनेक असे कामं असतात, परंतु त्या अनेक कामांमधून देखील स्वतःची फिटनेस कशी मेंटेन करायची याचं उत्कृष्ट उदाहरण म्हणजे तेजस्विनी वाघमारे मॅम। तर तुम्हाला देखील फिटनेसच्या काही माहिती पाहिजे असेल तर आजचा हा व्हिडिओ तुमच्यासाठी असणार आहे। सुरुवात करूया तुमच्या जीवन प्रवासाला। जसं की आता ज्या क्षेत्रामध्ये काम करत आहात, महिला खूप कमी बघायला मिळतात आपल्याला प्रत्येक क्षेत्रामध्ये। तुम्हाला कसं वाटलं की आपण या क्षेत्राकडे जे आहे पाऊल टाकलं पाहिजे किंवा कधी ठरवलं की आपल्याला या क्षेत्रामध्ये प्रगती केली पाहिजे? बरोबर, ॲक्च्युली मी खूप आधी म्हणजे लॉकडाऊनच्या आधी झुंबा क्लास शोधत होते, जे एका ठिकाणी मी जॉईन केला पण होता। तिथे मी शिकत होते, मग शिकवता असं झालं की शिकता असं झालं की मी शिकवू पण शकते, पण असं होतं की नाही टीचर आहेत ते, आपण कसं या सगळ्या गोष्टी करू शकतो। सो माझी एक मैत्रीण होती तिथे, रविता म्हणून माझी खूप चांगली फ्रेंड आहे, तिने मला या गोष्टीसाठी खूप हे केलं, कॉन्फिडन्स दिला की नाही तू करू शकतेस, तू करायला हवंस। सो मग नंतर मग मी शिफ्ट झाले, जिथे राहत होते तिथे जवळून लांब गेले, मग मला क्लास जॉईन करायला नव्हता जमलं। मग माझं असं झालं की आता कसं करायला पाहिजे ना, सो मग मी घरी करायला लागले। मग तिथे जवळपासच्या बायका त्यांना कळालं की मी झुंबा करते, सो त्या यायला लागल्या। मग त्याच्यानंतर मग मला असं वाटलं की इतकं करते तो आपण सर्टिफाईड व्हायला पाहिजे। बरोबर, अगदी बरोबर। सो मग मी पुण्यामध्ये जाऊन प्रशिक्षण घेतलं। श्वेता मॅडम म्हणून आहेत तिथं झेज, ज्या झुंबाच्या आमच्यासारख्या झेन्स लोकांना शिकवतात, तर त्यांच्याकडनं मी ट्रेनिंग घेतलं आणि मग तिथून आल्यानंतर स्वतःचं म्हणजे असं काही ठरलेलं नव्हतं की आपल्याला या क्षेत्रामध्ये जे आहे करिअर करायचं आहे? म्हणजे ॲक्च्युली माझे फॅमिली बॅकग्राऊंड बघितलं तर सगळे गव्हर्नमेंटला आहे आणि सगळ्यांची इच्छा हीच होती की मी गव्हर्नमेंट करायला पाहिजे जॉब। मी ट्राय पण केला, असं नाही, ट्राय पण केला, झालं पण होतं 1-2दा, पण थोडंसं वेटिंग लिस्टमध्ये जा किंवा या। मग त्याच्यानंतर माझं असं झालं की नाही मला स्वतःचं वेगळं काहीतरी करायला पाहिजे
आणि झुंबा माझं पॅशन आहे. मी नाही राहू कधीतरी शकत. असं झालं का की जॉब पेक्षा एक खूप सुंदर निर्णय जो आहे तो तुम्ही घेतला, की बरं झालं की स्वतःचा काहीतरी व्यवसाय जो आहे आपण उद्योजकामध्ये पुढे येत आहात? हो, वाटतं मला, पण पहिल्यांदा असं वाटायचं की नाही बिझनेसनं काय होतंय किंवा काय, पण नाही, आता जी माझी प्रोग्रेस मी बघते तर मला असं वाटतं की नाही, मी जो डिसिजन घेतलाय तो खरंच खूप योग्य आहे. मॅडम, या क्षेत्रामध्ये येत असताना तुम्हाला काही अनेक अडचणींना देखील सामोरं जावं लागलं असेल, त्याबद्दल काय बोलाल? कुठल्या अडचणी होत्या आणि त्याला तुम्ही कशी मात केली? ॲक्च्युली जेव्हा मी स्वतःचा क्लास चालू केला, घरी चालू केला होता मी स्टार्टिंगला, तेव्हा माझ्याकडे खूप सारे स्टुडंट होते, बरेच स्टुडंट होते. मग अचानक असं झालं की एक 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 जायला लागले. मग एक वेळ अशी आली की माझ्याकडे फक्त एकच स्टुडंट राहिली. मग मी खूप त्यावेळेस असे एकदम डिप्रेस झाले होते की आता कसं होणार आहे पुढे फ्युचर, काय माहिती. त्याच्यानंतर माझ्या एक ज्या स्टुडंट होत्या ज्या आल्या तिथे, त्यांना झाला होता चिकनगुनिया, सो त्याच्यामुळे त्या पण येत नव्हत्या. मग थोड्या दिवसांनी असं झालं की मग त्या यायला लागल्या माझ्याकडे. मग हळूहळू थोडी प्रोग्रेस व्हायला लागली. मग नंतर एका डान्स क्लासमध्ये मी गेले, तिथे पण 2 आणि 3 असं शिकवत होते मी. सो माझं असं झालं की काय माहिती कधी प्रोग्रेस होते. मग नंतर मग इम्प्रूव्हमेंट करत गेले हळूहळू. मग आता माझ्याकडे टोटल 30 स्टुडंट आहेत. छान. म्हणजे एका स्टुडंट वरती सध्या येऊन तुम्ही थांबलेल्या होत्या, त्यावेळेला असं वाटलं असेल कुठेतरी सगळं संपलं आता, वेगळं. ऍक्च्युली अशी सिच्युएशन झालेली की मी खूप डिप्रेसमध्ये गेलेली की बाबा आता कसं होणार आहे, काय होणार आहे, कारण काहीच समजत नव्हतं ना काय करायला पाहिजे काय नाही. मग नंतर थोडंसं मी घेतलं. मला खरंच खूप लोकांनी सपोर्ट केला, माझ्या फ्रेंड्स, फॅमिलीने, यांनी पण खूप जास्त सपोर्ट केला मला या गोष्टीसाठी की नाही मॅडम तुम्ही करा. आणि मी खरंच हा विचार पण कधी केला नव्हता की मी स्वतःचा डान्स म्हणजे फिटनेस क्लास चालू करेन. मला असं वाटत होतं की मी इव्हेंट करते झुंबाचे, बस जे इव्हेंट करते डान्स क्लासमध्ये शिकवते आणि घरी शिकवते, एवढंच काय असेल. म्हणजे मी त्यावेळेला असं कधीच विचार नाही केला की मी स्वतःचा कधी क्लास चालू करेन. पण ती अशी एक वेळ आली की मला असं वाटलं की नाही आता मला करायला पाहिजे. मॅडम, आता हा सगळा जो प्रवास आहे त्यामध्ये याचं श्रेय तुम्ही कोणाला देणार? काय वाटतं की इथपर्यंत तुम्ही पोहोचलेला आहात? प्रत्येकाच्या मागे जे स्त्रीच्या मागे देखील कोणाचा तरी हात असतो. याचं श्रेय तर तसे 2-3 लोक आहेत माझ्या लाईफमध्ये. माझे हजबंड, माझी मम्मी, माझ्या बहिणी, माझे फ्रेंड्स आणि सगळ्यात स्पेशल म्हणजे माझे स्टुडंट्स. कारण ते आहेत म्हणून मी आहे. ॲक्च्युली त्यांचा खूप सपोर्ट, सगळ्याच ऑल ओव्हर माझ्या सगळ्या स्टुडंट्सचा मला खूप सपोर्ट आहे. एकंदरीत जर आपण बघत असाल तर एक खूप छान जे आहे तरुणी आणि महिला आपल्यासोबत आज आहेत. नवप्रेरणाच्या माध्यमातून तुम्ही अनेक महिला हा जो मुलाखत बघत असाल तर तुम्हाला देखील जे आहे भरपूर अशा प्रेरणा या मुलाखतीच्या माध्यमातून मिळणार आहे. जसं की मॅडमने सांगितलं की एक क्षण असा आला होता जेव्हा त्यांच्याकडे फक्त आणि फक्त एकच जी आहे स्टुडंट राहिलेली होती. मात्र जर आज आपण बघत असाल तर अनेक जे आहे स्टुडंट, विद्यार्थी त्यांच्या झुंबा क्लासमध्ये जे आहे प्रशिक्षण घेत आहेत, डान्स क्लासमध्ये येत आहेत. तर ही खरंच एक खूप छान मात जे आहे त्यांनी परिस्थितीवर करून आता त्यांचं स्वतःचं जे आहे ते नाव या ठिकाणी घडवत आहेत. तुम्ही देखील तुमच्या क्षेत्रामध्ये असेच काही स्ट्रगल केले असतील तर तुम्हीही आम्हाला ते नक्कीच सांगत चला. मॅडम, आता सध्या जे आहेत आपल्या झुंबा क्लासमध्ये किती विद्यार्थी प्रशिक्षण घेत असतील? आपला क्लास कुठे होतो आता सध्या? आणि जर कोणाला ऍडमिशन घ्यायचं असेल तर काय आहे प्रोसेस वगैरे थोडं सांगा मला. माझा क्लास जो आहे तो स्वप्ननगरी बेलोली या परिसरामध्ये आहे. स्वप्नरेखा म्हणून अपार्टमेंट आहे तिथे. सो तुम्हाला तिथे माझ्याकडे आता सध्या 30 स्टुडंट आहेत. तर मॉर्निंगच्या आणि टोटल माझ्या 4 बॅच आहेत. एक सकाळी 7ची, 9ची, संध्याकाळी 4ची आणि रात्री 7ची. सध्या या बॅच चालू आहेत माझ्याकडे. सो फीज मी खूप कमी ठेवली आहे, 1000 रुपीज ठेवली. आणि माझ्या क्लासमध्ये फक्त झुंबा नाही आहे तर तुम्हाला बऱ्याच गोष्टी मिळणार आहेत. म्हणजे ॲडव्हान्समध्ये तुम्हाला तिथे झुंबा मिळणार आहे. स्टेपर्स वर्कआउट असणार आहे, डंबल्स वर्कआउट असणार आहे ज्याला आम्ही झुंबा टोनिंग बोलतो. त्यानंतर असणारे स्टिक वर्कआउट, ॲरोबिक्स, झुंबा आणि बॉडी फिटनेस जे बॉलिवूड सॉंग्सवर झुंबाचं वर्कआउट असणार आहे. त्यानंतर मी अजून एक गोष्ट पण चालू केली. मी मध्ये पण ओपनिंगच्या वेळेस सांगितली होती की झुंबा गोल्ड म्हणून एक गोष्ट जे आहे, एक जे मी चालू केलं नवीन. त्यामध्ये असं आहे की जे 60 क्रॉस आहेत, ज्यांना नीचा प्रॉब्लेम आहे, बरेच हेल्थ इश्यू आहेत, जे बरोबर नाही करू शकत, वॉक पण जास्त करू शकत नाही, एजेड लोकांचा हा खूप मोठा प्रॉब्लेम आहे. तर त्यांच्यासाठी मी हा झुंबा गोल्ड हा एक चालू केला आहे. त्याच्यामध्ये आता सध्या माझ्याकडे 5 स्टुडंट आहेत आणि त्यांना छान फरक पडतो. वा, मस्त. अर्थात खूप सुंदर अशी ही मुलाखत जी आहे रंगत आहे. आपण आता खूप छान एक जो आहे प्रश्न मॅडमला विचारणार आहोत. मॅडम, आता सध्या जर तुम्ही बघत असाल तर नवप्रेरणाच्या माध्यमातून तुम्ही अनेक दर्शकांसोबत जे आहे, अनेक दर्शक तुम्हाला बघत आहेत. असा पुढचा प्रश्न आहे आमचा की जर तुम्हाला एखादी दैवी शक्ती प्राप्त झाली
एखादा चमत्कार जो आहे जर करण्याची एनर्जी तुम्हाला मिळाली किंवा काही शक्ती प्राप्त झाली तुम्हाला, दैवी शक्ती, नवप्रेरणाच्या माध्यमातून एक देवीचं रूप आहात, तर काय करणार? त्या शक्तीचा कशा पद्धतीने जे आहे तुम्ही उपयोग कराल? अशी दैवी शक्ती जर माझ्याकडे आली तर मी मोस्टली तर पहिल्यांदा हा विचार करेन की आपल्या भारतामध्ये म्हणजे इंडियामध्ये आपण बघतोय की वर्णभेद खूप होत आहेत. सो लोकांची ती मेंटॅलिटी बदलण्याचा मी प्रयत्न करेन की बाबा काळा गोरा या सगळ्या गोष्टींपेक्षा तुम्ही या गोष्टीकडे लक्ष द्या की ती व्यक्ती किती टॅलेंटेड आहे, तिच्यामध्ये कुठल्या गोष्टी चांगल्या आहेत. सो वर्णभेद हा नसायला हवा, म्हणजे आजकाल इतना नाही आहे पण तरीसुद्धा या गोष्टीकडे लक्ष थोडंसं होतं की जसं आपण आता मुंबईमध्ये आहोत तर इतकं नाही आहे, पण आपण गाव साईडला जातो तर या गोष्टीचा, आणि मी स्वतः या गोष्टीचा एक्सपिरियन्स घेतला. सो त्याच्यामुळे मला या गोष्टीवर बोलावंसं वाटतं की वर्णभेद हा थोडा कमी व्हायला पाहिजे. आणि मी जर माझ्याकडे खरंच ही गोष्ट आली तर लोकांची ॲटलिस्ट ही मेंटॅलिटी बदलायचा मी नक्की प्रयत्न करेन. अगदी महिलांच्या मनातला जो प्रश्न आहे तो तुम्ही घेतलेला आहे. प्रत्येक स्त्री हेच बोलते, कारण वर्ण जरी आपण बघत असाल, कितीही सुंदर जरी महिला असली तरी कालांतराने तिला त्या स्टेजमध्ये जावंच लागतं की तिचा जो कलर आहे किंवा जे वर्ण आहे तिचं ते चेंज होतं आणि त्यावेळेला तिची किंमत सुद्धा मग कमी होते. बरोबर. तर मन बघितलं पाहिजे आणि खूप खरंच एक वेगळं जे आहे आपल्याला या ठिकाणी उत्तर मॅडम कडून अपेक्षित होतं आणि तेच बघायला मिळालं की वर्णभेद जो आहे तो कमी झाला पाहिजे. तुम्ही स्वतः कसा विचार केला एवढं सगळं की असं झालं पाहिजे? मी कोल्हापूरला राहत होते. मी कोल्हापूरला राहत होते. सो माझं माहेर कोल्हापूर आहे. माझ्या घरामध्ये माझ्या सगळ्या बहिणी गोरे आणि मी एकटीच काळी होते. सो मला त्याच्यावरून नेहमी बोलायचे, हा तू आमची नाही आहेस बहीण, आम्ही तिघी वेगळ्या असं. सो मला तेव्हा लहान असताना असं वाटायचं की ठीक आहे मजाक मस्ती, पण हळूहळू ज्या गोष्टी खूप ऍक्च्युली या सगळ्या गोष्टींचा व्हायला लागलं की नाही. पण ठीक आहे, मला हजबंड खूप चांगला भेटला जो या गोष्टींचा कधी त्यांनी विचार नाही केला, की त्यांनी नेहमी माझं मन आणि माझ्यातलं टॅलेंट बघितलं. आणि त्याच्यामुळे मग नंतर ह्या गोष्टी नंतर इथे आल्यानंतर मग माझ्या मैत्रिणी, आजूबाजूची लोक, यानंतर मग मी स्वतःमध्ये चेंजेस करत गेले या विचारांनी पण की नाही या सगळ्या गोष्टी इतक्या मॅटर नाही करत. हा बरोबर. कारण या स्टेजला जरी तुम्ही आता आहात म्हणजे तुम्ही खूप उंच स्तरावर आहात आणि तिथे वर्णभेद वगैरे काहीच नाही. आणि खरं तर प्रत्येक महिलांनी जे आहे ही प्रेरणा घेतली पाहिजे आणि प्रत्येकाला आपल्या आजूबाजूला देखील अशा काही घटना आत्ताच्या काळात जर घडत असतील तर त्या घडायला नको पाहिजे, जेणेकरून खूप अशा मुली ज्या आहेत अजून सुद्धा रंग जो आहे काळा होतो, सावळा होतो. सावळा जरी असला तरी सुद्धा ऐकावं लागतं. मला पण माहितीये, मी पण ऐकलेलं आहे. तर ह्या ज्या गोष्टी आहेत व्हायला नकोच पाहिजे. त्यासाठी प्रत्येक स्त्रीनी जे आहे पुढाकार नक्कीच घेतला पाहिजे. खूप सुंदर ही मुलाखत खरं तर होते आहे. तुमच्या प्रतिक्रिया ही नक्कीच येऊ द्या. मॅडम, अनेक अशा महिला तुम्हाला बघत आहेत, त्यांच्यासाठी एक प्रेरणास्रोत म्हणून आज तुम्ही इथे आलेले आहात. त्यांना काय संदेश द्याल? मी सगळ्यांना हाच संदेश देईन की प्रत्येक महिलानं हे इंडिपेंडंट राहायला हवं, स्वतंत्र म्हणजे फायनान्शियली मोस्टली व्हायला हवं. कारण बऱ्याच जणांचा असा प्रॉब्लेम होतो की हाऊसवाईफ आहेत तर नाही जमत, हजबंडवर डिपेंड असतात. सो मला असं वाटतं की प्रत्येक महिलेनं ॲटलिस्ट स्वतःचा खर्च करण्यापुरतं तरी कमवायला हवं. ही एक गोष्ट एक आहे. आणि दुसरी एक गोष्ट मला बोलायची आहे, म्हणजे मी आता ह्या क्षेत्रात आहे सो मी बघते खूप वर्ष झालं बायकांची ही एक खूप मेंटॅलिटी असते की मी बारीक आहे सो मला काही गरज नाही वर्कआउट करायची, तू हेल्दी आहेस तर मला बारीक होण्यासाठी जायचं आहे. तर मला सगळ्यांना हे सांगायचं की जाड बारीक यापेक्षा तुम्ही हा विचार करा की तुमची बॉडी ॲक्टिव्ह कशी राहायला पाहिजे, तुमची बॉडी फ्लेक्झिबल कशी व्हायला पाहिजे आणि तुम्ही किती व्यवस्थित राहायला पाहिजे. या गोष्टीचा प्रत्येक महिलांनी विचार करायला हवा. कारण खूप जणांचं असं मला येतं की नाही आम्ही तर बारीक आहोत, आम्हाला काही गरज नाही आहे. पण अशा बारीक स्टुडंट पण माझ्याकडे आहेत ज्यांची बॉडी वळत नाही, म्हणजे ना अजिबात फ्लेक्झिबल नाही आहे. सो मला असं वाटतं की तुम्ही ह्या गोष्टीचा जास्त विचार करा की तुमचं ब्लड सर्क्युलेशन कसं. आजकाल बघतेस की बरंच हार्ट अटॅकचे प्रमाण वाढलेत. खूप जणांना असं वाटतं की नाही हे करोनाची लस वगैरे घेऊन झाली आहे किंवा अदरवाईज काय गोष्टी, पण हे आपलं होतं ते आपलं फास्ट फूड खाणं. आणि दुसरी गोष्ट ही की तुम्ही वर्कआउट काहीच करत नाही. मी प्रत्येकाला हेच सांगते, तुम्ही झुंबा करा असंच नाही, तुम्ही योगा करा, जिम करा, वॉक करा, घरी जे करता येईल ते करा, पण 1 तास स्वतःसाठी द्या आणि तुम्ही वर्कआउट करा. बिकॉज बॉडी ॲक्टिव्ह राहणं ही जास्त महत्त्वाची गोष्ट आहे.
आणि एक गोष्ट, सॉरी मी जास्त बोलते, नाही हरकत नाही. अजून एक गोष्ट ही की हा. प्रत्येक खूप महिलांना असं वाटतं की घरातलं काम केलं म्हणजे आपला वर्कआउट झाला. हो, हे बरोबर पण खर्ची पुसली म्हणजे हा, झालं. right. ही गोष्ट खरी नाहीये. वर्कआउट वेगळी गोष्ट असते आणि घरातली कामं ही वेगळी गोष्ट असते. का असं काय, आम्ही फरची पुसल्यावरती पण महिला बोलतील आता आमच्या की हा. फरची पुसल्यावर पण आम्हाला नाही. खूप कंबर दुखते, खूप हात वेगळा दुखतात. ते तर थोडंसं एक्सटर्नल काम झालं की आपला बॉडी पेन होतच असतो. तुम्ही वर्कआउट मध्ये जरी वेगळ्या गोष्टी केल्या ना तर ते बॉडी पेन होतच असतं. पण वर्कआउट खरंच ही वर्कआउट ही गोष्ट वेगळी आहे आणि आपण घरातली कामं करतो ही गोष्ट वेगळी आहे. सो मला असं वाटतं की प्रत्येक महिलांनी हा विचार करायला हवा की नाही, आपण वर्कआउट करायला हवा, आपली बॉडी ऍक्टिव्ह ठेवायला पाहिजे. छान. ज्या वेळेला आपण नवप्रेरणाची मुलाखत सुरुवात केली त्यावेळेला आम्ही तुम्हाला कलर सिलेक्शन करण्यासाठी दिली होती. तुम्ही नवप्रेरणामध्ये 9 दिवसांपैकी एक कलर जो आहे, रंग जो आहे तो तुम्ही सिलेक्ट करा. तुम्ही राखाडी कलरच का सिलेक्ट केला किंवा राखाडी कलरचं थोडंसं महत्व आम्हाला सांगा. ओके, राखाडी कलर तर मला जास्त आवडतो. ब्लॅक कलर, राखाडी कलर हा माझा फेवरेट कलर आहे. आणि दुसरी गोष्ट राखाडी कलरचं हे आहे की राखाडी कलर 2 कलर म्हणजे क्रॉस कलरला एकत्र आणतो. जसं की ब्लॅक अँड व्हाईट हे दोन्ही क्रॉस कलर आहेत, त्यांना एकत्र आणतो. आणि नवरात्रीचं या कलरचं महत्त्व म्हणजे हा कालीमाताचा कलर आहे जो त्यांना खूप फेवरेट आहे. आणि राखाडी कलरचा अर्थ असा आहे की अंधाराकडून तो प्रकाशाकडे घेऊन जातो. तर हा मेन राखाडी कलरचा अर्थ आहे, त्यामुळे मी हा राखाडी कलर निवडला. अंधारातलं जीवन जे आहे ते प्रकाशाचं. बरोबर, खूप सुंदर. तुम्ही आपले बदलापूर वृत्तवाहिनीमध्ये आलेला आहात, नवप्रेरणाच्या माध्यमातून खूप महिला तुम्हाला बघताय. आज तुम्हाला कसं वाटलं, आमच्या स्टुडिओमध्ये येऊन कसं वाटलं तुम्हाला? माझा ऍक्च्युली हा पहिलाच इंटरव्ह्यू आहे आणि मी खरंच स्वप्नालीला थँक्यू सो मच बोलते की तिने मला या गोष्टीसाठी म्हणजे तुम्ही त्या गोष्टीसाठी मला पात्र समजलात आणि मला बोलवलात. यामुळे मला नक्कीच फायदा होईल बिकॉज खूप साऱ्या बायका लेडीज मला बघतायत. सो त्याच्यामुळे मला नक्की फायदा होईल या सगळ्या गोष्टींचा माझ्या बिझनेसमध्ये, माझ्या ग्रोथमध्ये नक्कीच होईल. तर मला खूप छान वाटते की मी आज आपली बदलापूरमध्ये आले. खरंच यासाठी मी आपले बदलापूरवाल्यांचे पण थँक्यू बोलते आणि स्पेशली स्वप्नालीचं सुद्धा थँक्यू, आभार मानते. नक्कीच, धन्यवाद. आणि एक महत्त्वाची गोष्ट, जसं तू आम्हाला सगळ्यांना 9 महिलांना बदलापूरमध्ये निवडलेस, पण मला असं वाटतं की या नवीन पर्व महिलांमध्ये प्रेरणादायी महिला म्हणून स्वप्नाली सुद्धा आहे. बिकॉज ती ऊन वारा पाऊस वगैरे काही बघत नाही, न्यूज देते तुम्हाला कधीही केव्हाही कुठेही. सो मला असं वाटतं ती पण या गोष्टीसाठी पात्र आहे. वा, नक्कीच, खूप खूप छान. धन्यवाद मॅडम. थँक्यू. तुम्हाला आजची ही मुलाखत कशी वाटली आम्हाला कमेंट सेक्शनच्या माध्यमातून नक्कीच सांगा. 9 दिवस नवप्रेरणा, नव महिला, जागर कर्तृत्वान महिलांचा 9 दिवस 9 महिला नवप्रेरणामध्ये मी स्वप्नाली पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत करते. आज आपल्यासोबत होत्या तेजस्विनी वाघमारे, तेजस्विनी फिटनेस अँड डान्स स्टुडिओच्या ओनर तेजस्विनी वाघमारे मॅम आज आपल्यासोबत होत्या आणि खूप सुंदर खरं तर आजची ही मुलाखत आपल्याला बघायला मिळाली. आणि नवप्रेरणाच्या माध्यमातून खरंच तेजस्विनी मॅमचं जेवढं कौतुक करावं तेवढं कमी आहे. आणि जसं की मॅडमने सांगितलं की अंधारातून उजेडाकडे नेणारा हा जो कलर आहे राखाडी कलर, तो खरंच या नवरात्रीमध्ये देखील तुमच्या जीवनाला देखील जर काही अंधार असेल तर तो प्रकाशाकडे नेईल, असंच जे आपण मातेकडे प्रार्थना करूया, दुर्गा मातेकडे प्रार्थना करूया, कालिका मातेकडे प्रार्थना करूया, संपूर्ण 9 दिवस ज्या देव्या आहेत आपल्या त्यांच्याकडे प्रार्थना करूया. तर बघत रहा आपले बदलापूर स्वप्नालीसह.